जय भीम नमो बुद्धाय। आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी पवनीमध्ये आहो आणि पवनीमध्ये एक भन्ते विनाचारे यांचा कार्यक्रम आयोजित होता। तिकडे बरेच गडचिरोलीमध्ये कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे वडसा ब्रह्मपुरी या ठिकाणी थोडा वेळ असल्यामुळे इकडे पवनीला येण्यासाठी भन्तेजीला वेळ झालेला आहे। पण मात्र आता बघू शकता आपण 7 वाजलेले आहे। 5 वाजताचा हा जवळपास 4 ते 5 वाजताचा कार्यक्रम होता। पण मात्र जे या ठिकाणी एक वादळ आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला परिस्थिती दाखवली। एवढं असून सुद्धा पवनीमधले जे काही आपले भीमसैनिक आहे, बौद्ध उपासक आहे, उपासिका आहे, ते आताही या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी आहे। या ठिकाणी जे आहे वादळ आलं होतं आणि वादळ आल्यामुळे जे बघू शकता हे मी पूर्ण दृश्य तुम्हाला मी दाखवतो। हा पूर्ण पेंडाल जो आहे हा पेंडाल या ठिकाणी पडला। भव्य अशी जय्यत तयारी जी आहे पवनीकरांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची केली होती, धम्मध्वज यात्रेची केली होती। पण निसर्गाने साथ दिली नाही पवनीकरांना, म्हणून या ठिकाणी भन्ते विनाचारे यांचं जे भाषण आहे ते या ठिकाणी होऊ शकलं नाही आहे। पण बघू शकता हे पूर्ण तयारी दाखवतो मी। हा पूर्ण पेंडाल जो आहे या ठिकाणी पडलेला दिसून येत आहे। मंच बघू शकता, मंचवर सगळी तयारी या ठिकाणी करण्यात आली होती। तर पण मात्र पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात वादळ आलं। 5 वाजता या ठिकाणी वादळ आल्यामुळे जे आहे ही सभा होऊ शकली नाही। ही मी सगळं तुम्हाला तयारी दाखवतो। म्हणजे लाखो रुपये खर्च करून ही जी तयारी आहे पवनीतील जे आपले बौद्ध बांधव यांनी केली होती। बघू शकता हा साऊंड या ठिकाणी लावण्यात आला होता मोठा। म्हणजे तयारी मात्र खूप मोठ्या प्रमाणात येते। मी तुम्हाला पूर्ण तयारीच दाखवत आहे। पण वादळ आल्यामुळं, मोठा पाऊस आल्यामुळं या ठिकाणी धम्मध्वज यात्रेची जे सभा आहे ते होऊ शकली नाही आहे। पण नक्कीच विनाचारे यांनी मात्र या ठिकाणी भेट दिलेली आहे। लोकांचा त्यांच्या मागे अजूनही शेकडो जे समाजाचे लोक आहेत ते आजही त्यांच्या पाठीमागे आहे। पण एक दुर्दैव म्हणा लागेल, निसर्ग या ठिकाणी सभा त्यांना कबूल नसेल, म्हणून ही जी आज बघू शकता पवनी मधली जी हे परिस्थिती मी दाखवत आहो, हे सभेची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। खूप मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली होती। पण मात्र पावसामुळे जे आहे सभा होऊ शकली नाही आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी वादळ आलं। काय नेमकं काय वादळ आलं होतं दादा? वादळ आलं। हा, किती वाजता आलं? बोला ना, जोरान बोला। 5 वाजे। हा, 5 वाजे। हो का? तयारी पूर्ण लावली होतं का? सेटअप कव्वाली झाली ना? जी कव्वाली झाली का? अच्छा, बघू शकता या ठिकाणी जे आहे म्हणजे धम्मध्वज यात्रेसोबत जे आहे विकास राजा जे कव्वाल आहे त्यांचा कव्वालीचा कार्यक्रम सुद्धा झाला या ठिकाणी। पण मात्र 5 वाजता पाऊस आल्यामुळे जे आहे या ठिकाणी सभा होऊ शकलेली नाही आहे। सभेला म्हणजे भन्तेजी सुद्धा या ठिकाणी उशिरा पोहोचले। 7 वाजता या ठिकाणी आलो, पण सभा होऊ शकली नाही। पूर्ण माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो पेंडाल आहे, पेंडाल या ठिकाणी म्हणजे उखडलेला आहे। बरंचसं बहुतेक जे डेकोरेशन वाले आहे यांचं सुद्धा नुकसान झालं वाटते काही। हा, तुमचं सुद्धा काय भरपूर आहे सर आमची। काय नुकसान झालं? बहुत काय नुकसान आहे सर। हा, मंडप फाटले, साऊंडचं नुकसान आहे। अच्छा, म्हणजे बरंच नुकसान आहे आमचं। नाही, नुकसान सुद्धा झालेलं आहे। या मंडप डेकोरेशन वाल्यांचं लाख रुपयाचं नुकसान सुद्धा आहे। मी तुम्हाला पूर्ण मंडपची ही जागा तुम्हाला मी दाखवून देतो आहे। हे बघा, हा जो आहे हा मंच होता या ठिकाणी आणि मोठं नुकसान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। पण तरी पण मात्र जे पवनीमधले जे आमचे धम्म बांधव आहे, धम्म भगिनी आहे, उपासक आहे, उपासिका आहे, कार्यकर्ता आहे, त्या निराश झालेल्या नाही आहे। निराश न होता ते आता 7 वाजून सुद्धा जे आहे आताही ते जे आहे आता भन्ते विनाचारे आलेले आहे, तरी सुद्धा शेकडोच्या संख्येत जे आहे भन्ते विनाचार्यांच्या पाठीशी ते उभी आहे। मी तुम्हाला आता त्यांच्या सभेकडे घेऊन जातो, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला आता इथे दृश्य दाखवत आहे। आता 7 वाजलेले आहे, तरी सुद्धा आमचे धम्म बांधव जे आहे भन्ते विनाचारे यांच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे। बघू शकता उत्साह खूप होता की दिवसभरामध्ये जर सभा लवकर झाली असती तर इथल्या धम्म बांधवांना भन्ते विनाचारे यांचं भाषण सुद्धा ऐकायला मिळालं असतं। पण तरी पण निराशा न होता
बघू शकता निराशा न होता सगळे जे धम्मभगिनी आहे, बांधव आहे आपले या कार्यक्रमामध्ये आताही इथे उपस्थित आहे, पण पावसामुळे जे आहे संपूर्ण मंडपाचे सुद्धा नुकसान या ठिकाणी झालेले आहे। पण आपण बघू शकता वेळ झालेला असून सुद्धा विनाचारे यांच्या सभेसाठी हे जे गर्दी आहे, हे गर्दी सांगते की नाही आम्हाला महाबोधी महाविहार मुक्त पाहिजे, म्हणूनच ही गर्दी आहे। सगळे या ठिकाणी आलेले आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहे। हे बघू शकता नुकसान कितीही झालं असेल, वादळ आलं, पाऊस आला असेल, पण मात्र लोक मात्र निराशा इथली झालेली नाही आहे। आपण या ठिकाणी संपूर्ण दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। हे संपूर्ण दृश्य तुम्ही बघू शकता, निराशा नाही आहे। पाऊस जरी आला असेल पण निराशा इथे आजही नाही आहे। बघू शकता 7 वाजले आहे, भंती विनाचार्यजी आलेले आहे आणि विनाचार्यजी संबोधित सुद्धा करतील, पण मात्र जे 5 वाजता जे वादळ वारा आलेलं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा या ठिकाणी मंडप डेकोरेशन वाल्याचं आपल्याला होताना दिसलेले आहे। भंतीजी या ठिकाणी वंदना घेत आहे आणि नक्कीच हे दृश्य जे आहे मी तुम्हाला थेट पवनीमधून दाखवत आहे। पवनीमध्ये वादळ वारा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा जो दुपारी कार्यक्रम जो होता तो होऊ शकला नाही। 5 वाजता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि इथे विकासराजांचा जो कार्यक्रम होता तो झाला, पण मात्र बाकीची सभा इथे होऊ शकली नाही कारण मोठ्या प्रमाणात इथं वादळ वारं आलेले आहे, पण मात्र लोकांची गर्दी मात्र आताही कायम आहे। बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। जय भीम, नमो बुद्धाय।